मेहुणे मंडळी क्या बात आहे खरी गाव सासरवाडी नेहमी त्यांच्यावर नेहमी प्रेम करा. खारीगाव ठाणे आणि हा या दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग विद्यमान सामना शिर्ले बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी गोरसई ब भिवंडी तालुक्यामधल्या नामचीन संघ आणि उरण तालुका. पहिल्यांदा बॅटिंग करण मडवी सार्थक घरत आणि सूरज केने संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगतीबद्दल 4 षटकांचा सामना असेल. अतिशय तंत्रशुद्ध समालोचन दीपकजी पाटील असतील, त्याच्यानंतर समीर सोमणे सर असतील. राईट आर्म होते विकेट स्टेप आउट झालाय आणि हा या दमदार ड्रायव्हिंग पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक नेत्रदीपक फटका बेमालूम विलक्षण लक्षणीय चमत्कारिक स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली तब्बल 2 चेंडूमध्ये दमदार संघाची धावसंख्या 8 वर. दापोलीचे विशालजी म्हात्रे साहेब या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. विशालजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. येस धन्यवाद विशाल म्हात्रे, आपण आलात. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या विनंती आहे कृपया विराजमान व्हावं. सूरज केने केलेला अटॅक दमदार सुरुवात राईट आर्म होते विकेट आणि हा यस अकोटा हा ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग लेगला आणि मिळते 4 धावा सलग. हा तिसरा चौकार सूरज केने यांचे केलेली पिटाई धुलाई चंपी मर्दन मसाज मरम्मत. क्लास बॅटिंग मिस्टर करण मडवी. डावकुरी आताचा एक तंत्रशुद्ध विस्फोटक जबरदस्त सुनामी. संघाची धावसंख्या 12 वर 400चा स्ट्राईक रेट. काही दमदार सुरुवात केली प्रतिस्पर्धी संघावर केलेलं आक्रमण अटॅक. सूरज केने बॉलिंग मार्क तयार. टॉस जिंकला चिरले संघानं पहिल्यांदा बॅटिंग, नंतर त्यांना विरोधी संघाला पहिल्यांदा फिल्डिंगचं आमंत्रण निमंत्रण न्योता दावत दिली. अतिशय दमदार स्पर्धा. राईट आर्म महोदय विकेट पुन्हा एकदा ऑन द राईस. आणखीन एक चौकार चेंडू जाईल ऑन साईड ऑफ साईड. दमदार फलंदाजी चतुरस्त्र यथेच्छ मनसोक्त मनमुराद नितांत फटकेबाजी अव्याहतपणे चालू आहे. मिस्टर करण मडवी इज बॅटिंग ऑन 14 आफ्टर 4 डिलिव्हरीज. नॉन स्ट्रायकर सार्थक घरत इट टू गेट ऑफ द गॉन टोटल स्कोर इज 14 फॉर नन. 4 चेंडूमध्ये 14 धावांची जबरदस्त लयलूट. धावांचा तगादा धावांची गंगाजली धावांची गटार गंगा. नो दॅट इज बॅड क्रिकेट. काही गरज नाही. सरळ बॅटने जर खेळता येतं शेल वाकडं काय शेलाची काय गरज आहे. येस संघाची धावसंख्या 14 वर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सूरज केने. संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर 4 षटकांचा सामना असेल. 2 बलाढ्य टीम एकीकडे पनवेल उरण तालुका त्याच्या विरोधात भिवंडी तालुक्यामधील नामांकित नामवंत बलाढ्य टीम. आणि हा पुन्हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पहिलं षटक फिनिश आणि औरसाद अपस्टम पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं फिनिश. 6 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 14. असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण.
डोक्यावर टोप आता घरात फक्त 2 ओव्हर निपटला गेला. पहिल्या विकेचं पतन प्रपात पहिली गळती गच्छंती पहिली विके नेस्तनाभूत नामशेष नामहराम. वन डाऊन द फलंदाज द न्यू बॅटर इज चिर्ले संघाचा शुभम पाटील. ही इज ऑल्सो बेस्ट ऑफ वन ऑफ दी ऑलराऊंडर फ्रॉम चिर्ले टीम. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग खरे धावा इथे चेस होत नाही आतापर्यंत इतिहास, परंतु असं काही नसतं. मगाशी तर वाटतंय धाकटे खांद्याने अक्षरशः तुफानी फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला लवकरात लवकर घरचा मार्ग दाखवायला बॉलिंग मार्ग तयार. शुभम पाटील नवीन फलंदाज कपिल केने. रायडा महोदय विकेट. हो ग्रेट डिलिव्हरी. स्पिनचा पुरेपूर वापर केला. आउटसाइड द ऑफ स्टंप. गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला. कुठल्याही प्रकारचा वेग नाही परंतु अचूक टप्पा. भन्नाट मारा, भन्नाट बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक. रायडा महोदय के जोरका जापेल पुन्हा एकदा, परंतु चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अतिशय क्लास गोलंदाजी, अतिशय परिपक्व वेल मॅच्युअर्ड बॉलिंग अटॅक बाय कपिल केने. कारण त्याची खासियत आहे एक बल्लाढ्य टीम समोर झुंजताना उरण तालुक्यामधले एक नामचीच नामक करण मडवी अँड कंपनी. संघाची धावसंख्या 16 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 16 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बॉलिंग मार्क तयार. रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा आक्रमण केलंय परंतु चेंडू असेल हवेमध्ये. टायमिंग चुकलं गेलं. एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स नव्हतं. अशा प्रकारे सेकंड विकेट कोलॅप्स. भाई लो महत्वाचा सत्कार आता आपण या मंचावरती करणार आहोत. खारेगावहून उद्योगपती अक्षयजी पाटील यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. खरं तर हे सर्वांनाच विनंती आहे संपूर्ण मित्रपरिवाराला. येस हे धन्यवाद. सगळे खारेगावचे आदरणीय संजय शेठ ठाकूर यांचे मेवणे परिवार आहे आणि मेवण्यांची संख्या आपण पाहिली तर एक टीम सहज होईल. मेवणे सर्व गेले 15 वर्ष ही स्पर्धा अविरतपणे ते घेऊन येत आहेत. सन्माननीय संजय शेठ ठाकूर आणि त्यांच्या वतीने सन्मानित करण्यात येते उद्योगपती अक्षयजी पाटील, खारीगावचा संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आणि त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. डीजे ठोक दे. येस अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी बोल्ड बाय मिस्टर आणि नवीन गोलंदाज किशोर मुकादम. एक आणखीन भन्नाट गोलंदाज ज्याच्यासाठी आजच्या अनेक इनिंग्स. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू गेलाय. मेवण्यांचे पाहुणे पुन्हा एकदा अक्षयजी पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने. इट्स ओव्हर टू दशरथ. येस संजय अरे सासरोळीची आहे. संजय ठाकूर यांचं गाणं लावलं प्लीज. त्यांचा कार्याचा गौरव करणारा गाणं लावा प्लीज. टायटल सॉन्ग हुक करायचा होता पण तो चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चांगला चेंडू पुन्हा एकदा किशोर मुकादम ज्याची जी कन्सिस्टन्सी सातत्य नेहमी उपयुक्त दशरथ गोलंदाज. सर बोला. आणखी एक सत्कार आपण इथे करतोय. संजय शेठ ठाकूर यांना विनंती आहे सन्माननीय मडवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मडवी सरांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. मडवी सरांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. मॅच देखील चालू आहे. दोन महत्त्वाच्या संघांमध्ये महत्त्वाचा सामना आहे. सुपर 3 ची लढाई आहे. मडवी सरांचा सत्कार होईल. येस पहिल्या षटकाचा फक्त अपवाद सोडला नंतर मात्र काय गोलंदाजी केली काय कमबॅक. किशोर मुकादम पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू परंतु फायदा उचलला नाही. अतिशय अप्रतिम बॉलिंग किशोर मुकादम. सूरज केने फक्त महागडा ठरला. दमदार गोलंदाजी. धावसंख्या फक्त एनमेन 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम किशोर मुकादम. आणि हा येस पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग केली आणि या षटकात दिली फक्त एनमेन
एक धाव दिली, 6 चेंडू फेकले. काय बॉलिंग अटॅक, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजीची ही भन्नाट मारा, सुसाट स्पेल. चिक सन्माननीय जतीनजी ठाकूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय शेठ ठाकूर यांना विनंती आहे की जतीनजी ठाकूर साहेबांचा आपण सन्मान करावा. समाज कार्य करीतो दादा, यारी हाय त्याची यादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा क्या बात है. संजय ठाकूर दादा. जतीनजी ठाकूर साहेबांचा सन्मान संजय शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होईल. आणि धाकटा खांदा टीमला विनंती आहे की आपले कॅप्टन कृपया करून आपण आमच्याशी संपर्क साधा. 3 बॉलर जे बॉल आउट साठी असतील आणि जो विकेट किपर, सो त्यांची माहिती देण्यासाठी धाकटा खांदा टीम कॅप्टन कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. यस, दिशांत बॉलिंग मार्ग आहे. शेवटचं अंतिम अखेरचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. या षटका मात्र गेअर बदलावं लागेल. करण मडवी जो 8 चेंडूमध्ये 15 धावांची एक युजफुल इनिंग, परंतु नंतर मात्र 17 फॉर कमीत कमी 35 ते 40 प्रतिस्पर्धी संघाला जर 4 मुंड्या चित करायचं असेल, परावची 2 पहिला चेंडू तयार. दीक्षांत आणि हा यस, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूचा लॉंगॉन ट्रॅव्हल होईल. चांगला फटका आहे, परंतु चांगलं रनिंग मेडिन विकेट. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 2/19. कृपया धाकटा खांदा प्लीज. शेवटचा हा तुम्हाला पुकारा असेल आणि बॉल आउट होणार नाही प्लीज. पुन्हा एकदा चेंडू, एकही धाव नाही. बघूया, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. दिशांत 4 बॉल्स टू गो. दिशांत कडू काय केने, म्हणजे 3 केने आहेत. दिशांत केने शेवटचं षटक हाताळताना, हँडल करताना बॉलिंग मार्फत या संघाची धावसंख्या फक्त 19. यस, ड्रोनच्या माध्यमातून यस स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज, संपूर्ण छायाचित्रीकरण, संपूर्ण मैदान के व्ही काका असे हे मैदानाचं नामकरण आहे. अतिशय क्रीडा संकुल, भव्य दिव्य क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, उल्वे नोड प्रेमी अतिशय विख्यात मैदान. आणि या मैदानात चाललेली ही रंगलेली संजय ठाकूर यांचं दमदार आयोजन, जबरदस्त प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दिशांत. राईट आर्म हो देव के एकादोने खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. काय बॉलिंग अटॅक केला. पहिल्या षटकात जेवढ्या धावाल्या ही जमेची बाजू, तर नंतर मात्र जबरदस्त मारा करून प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा खिंडीत रोखलेलं आहे. त्यांची कोंडी केलेली आहे. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी मामूली स्कोर. राहिले फक्त 2 बॉल. 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिशांत केने, सूरज केने, पवन केने, किशोर मुकादम असे एकापेक्षा एक जबरदस्त गोलंदाज. ओहो, पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग, पुन्हा एकदा जबरदस्त शीघ्रगती गोलंदाज. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. जालिम, जलाल, विषारी मारा, विखारी मारा. प्लीज जरा पाणी घेऊन जा प्लीज, जे कोणी व्हॉलेंटियर्स असतील प्लीज. भन्नाट चेंडू आतमध्ये आला, झपकन वळला, त्याला देखील समजलं नाही. याला म्हणतात ही खरी म्हणजे हा तोफखाना आहे. सर्व धोकादायक गोलंदाज आहेत. प्रतिस्पर्धी संघाला कसे नामशेष करावं याचं परिपूर्ण उत्तर देत आहेत. राहिला फक्त शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, लेफ्ट इन मिस्टर दिशांत केने. संघाच्या वतीने शेवटचं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या फक्त 19. अतिशय लोएस्ट किमान धावसंख्या. जय हनुमान बामण डोंगरी आयोजित कुबेर ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक टेनिस क्रिकेट.in अतिशय पहिल्यांदा ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये लाईव्ह टेलिकास्ट, संतोषजी नाणेकर असतील, गौरवजी सावंत असतील, संपूर्ण भारतभरामधली पहिली ही वाहिनी असेल ज्याचा उगम, ज्यांचे फाउंडर, ज्याचे प्रणेते संतोषजी नाणेकर ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्याला जोडलेले आहेत. खरं भिवंडीची टीम असली, खरोखर भिवंडीचे प्रेक्षक एवढे जबरदस्त क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचा भयंकर शौक. कारण भिवंडी हा क्रिकेटचा कारखाना आहे. बऱ्याचशा स्पर्धा
चला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी रिलीज करतील मिस्टर दिशांत केने. धावसंख्या फक्त 19. करण मडवी आलाय सलामीला, परंतु पहिल्या षटकाचा जर अपवाद सोडला नंतर मात्र फारसा करिश्मा, चमत्कार, नैपुण्य, कसब, लालित्य दाखवताना नाही. आणि ह्या शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळतील? फक्त मिळेल ओनली 1 रन्स. टोटल स्कोर इज 20 आणि जिंकण्यासाठी अतिशय अत्यल्प लघु कमी आव्हान 21 धावांची गरज. आणि सगळं डीजे दमानी या स्पर्धेमध्ये सर्वात कमी धावसंख्या नोंदविणारा संघ ठरलाय तो म्हणजे चिर्ले संघ. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. या धावा कशाचीच होतील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय रत्नभूमा फेम मिस्टर दीपकजी पाटील, पलसपे गावचा एक जबरदस्त आवाज. प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. बामणडोंगरीला स्वर्गीय गोपाळ नाईक स्मृती चषक. बामणडोंगरीला स्वर्गीय गोपाळ नाईक स्मृती चषक. संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचा हाय रे आयोजक. संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचा हायो आयोजक. कुबेर ग्रुप ट्रॉफीचा हाय तो आयोजक. कुबेर ग्रुप ट्रॉफीचा हाय तो आयोजक. या बात. जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित सामने. क्रिकेट खेळ बघायाल प्रमुख पाहुणे. जय हनुमान. धन्यवाद संजय ठाकूर यांचे फायनान्शियल बॅकअप. चौधरी दरवर्षी असतात बघे, त्यांचा आज मोठे वाढदिवस आहे. अतिशय मोठ्या उत्साहात असा हा वाढदिवस साजरा होईल. दरवर्षी त्यांची आमची भेट इथं नेहमी होत असते. धन्यवाद आपण आला चौधरी साहेब. कुबेर ग्रुपचे सर्व प्लीज फटाके बंद करा जरा प्लीज. मॅच चालू आहे प्लीज, नंतर वाजवा. अरे इकडे धूर येतो रे बाई. टेलिकास्ट बरोबर होत नाही, धूर येतोय. लावा तिकडे, लावा ना जरा लांब लावा, लांब. अरे बर्थडे आहे भावाचा. हॅलो. थँक्यू सो मच दशरथ पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जर्मनी क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय गणेश शेठ चौधरी साहेब, कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक आहेत, ओनर्स आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी मात्र फटाक्यांची आतषबाजी आपण सगळ्यांनीच बघितली. सामना सुरू आहे. एका बाजूला भूमी 11 गोरसई ब आणि त्यांच्या विरोधामध्ये संकेत आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या दोन टीम्समध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मात्र धाबा जमा केल्या त्या चिर्ले संघानं 20 आणि 21 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय. थोडंसं माफक असं आव्हान आहे या मॅचमध्ये, कारण समोर सुद्धा तगडा संघ आहे. भूमी 11 गोरसई ब जगन्नाना पाटील मांडा ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ. खरं तर मांडा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार होता आणि त्यांच्या जागेवर गोरसई ब संघ खेळला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज केणे आणि संदेश केणे. पहिलं षटक घेऊन करण मडवी तयार. पहिलाच बॉल अगदी सॉफ्ट हँडेड टॅकल होते. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाब्यानं मात्र खातं उघडलं जाईल. फारसं मोठं टार्गेट नाहीये, कारण समोर चिर्ले आणि घोरसई ब खरं तर 2 संघ आमने सामने आले. परंतु चिर्ले संघाला सुद्धा थोडासा अनुभव मिळाला असेल घोरसई ब सारख्या संघासमोर खेळण्याचा.
आणि जरूर मोठा संघ, अनेक मोठ्या संघांना या स्पर्धेमधून बाहेर काढलं ते गोरसे ब संघानं. किरण मडवी तरी सुद्धा हा सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल संकेतन भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमला. संदेश केणे एक चांगला बॅटर या टीमचा. गोरसे ब संघ. करणचा बॉल लो ऑफ फुल टॉस होता, स्वीप केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. गणेश शेठ चौधरी साहेब, कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर ऑन युअर स्क्रीन. त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि संपूर्ण कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घराला घरपण देणारी माणसं. खरं तर मोठे मोठे टॉवर्स बिल्डिंग्स त्यांच्या माध्यमातून या उलवेन रोड परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि हक्काचं घर, एक स्वप्नातील घर नक्कीच कुबेर ग्रुपकडे आपण बुक करू शकता. करण मडवी पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलंय. हा चेंडू मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल मिळेल. फारसे मोठे कष्ट घ्यायचे नाहीयेत या मॅच मध्ये कोरसे ब सारख्या संघाला. पण अगोदरच तुटपुंज असं आव्हान आहे, माफक असं आव्हान आहे. 21 धावांचं फार मोठं आव्हान नाहीये आणि त्यामध्ये करण मडवीला सुरुवात करताना निदान सुरुवातीच्या विकेट्स तरी घ्याव्या लागतील, कारण सुरुवातीचे फलंदाज बाद केल्याशिवाय करण मडवीला मात्र पुढे जाता येणार नाही. अन्यथा हा सामना सुद्धा लवकर संपू शकेल. ओ द स्टम्प्सना स्वीप केलं ऑन साईडला, कुणी नाहीये तिकडे. वॅकंट एरिया होता, मोठी गॅप आहे. बॉल सीमा रेषा पार. 4. सामना संपवण्याची बहुधा लवकर झालेली घाई आहे. सूरज केणे, संदेश केणे दोनही विस्फोटक सलामीवीर. करण मडवीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा येत असताना यानंतर सुपर 3 चे 3 संघ आपल्याला सापडतील. शॉर्ट बॉल आहे, कव्हरच्या वरतून क्लिअर केलं यावेळेस मात्र इनफिल्ड. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता सूरजच्या पॅटमधून येतो आणखीन एक चौकार. फलकावर सामना जर आपण बघितला तर चिर्ले विरुद्ध गोरसई ब. कारण चिर्ले संघ जरूर चांगला संघ ओळखला जातो, परंतु मोठ्या लॉट्स मध्ये जेव्हा आपण म्हणतो ना ए लॉट्स बी लॉट्स, अशा लॉट्स मध्ये फार क्वचित खेळताना दिसतो हा संघ. कारण मोठ्या ग्रुपमध्ये शक्यतो एंट्री मिळत नाही किंवा ऑलरेडी मोठ्या ग्रुपमध्ये आयोजकांना सुद्धा मोठे संघ, जे संघ सध्याच्या घडीला पसंतीस उतरलेत सगळ्याच क्रीडा रसिकांच्या. परंतु अगदी समोर गोरसई बस संघ म्हटला की एक वेगळी दहशत आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्यांच्यासमोर मोठा मगाशीच धारावी संघाला त्यांनी पराभूत केलं. त्या अगोदर सातपाटी संघाला घरी पाठवलं होतं. बामणडोंगरी टीमला पराभूत केलं. अशा मोठ्या मोठ्या संघांना या स्पर्धेमधून बाहेर काढलंय आणि त्यांची गाठभेट खरं तर चिर्ले संघाच्या विरोधामध्ये. बामणडोंगरी संघाला सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये फारशा धावा करायच्या नव्हत्या, परंतु त्या धावा करू दिल्या नव्हत्या गोरसई बट टीमनं. आणि त्याचमुळे चिर्ले संघ किती आव्हान देणार हीच चर्चा होती, परंतु ते आव्हान मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दिलं गेलं नाही. इकडे थोडासा चान्स होता, थोडासा मिसट्यूट झाला होता, धावावं लागेल. अंतिम क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललंय, परंतु तोपर्यंत रन्स मात्र मिळतील. हात शोल्डर डाऊन झाले चिर्ले टीमचे. चिर्ले संघाला आता मात्र समर्थकांना कळून चुकले. गोरसई ब सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करायचं म्हटलं तर फार घाम गाळावा लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धावफलकावर. अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर सुपर 3 चे 3 संघ तुम्हाला भेटतील या मॅच नंतर, ज्यामध्ये प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा, त्यानंतर CI11 भैरवनाथ दुतुम
आणि तिसरा संघ आपल्याला सापडेल याची कुणकुण आता मात्र प्रेक्षकांना लागली असेल, ज्याच्यामध्ये बॉल आउट केला जाईल आणि बॉल आउटच्या आधारावर संघ फायनलमध्ये प्रवेश करेल आणि नंतर राहिलेल्या 2 संघांमध्ये मात्र सेमीफायनल. अविनाश पाटील हार्ड लक. शुभमचा बॉल स्लाइस झाला होता. शॉर्ट टर्मला चांगली फिल्डिंग. सध्याच्या घडीला याही नावाची चर्चा आहे किरण मडवीच्या बरोबर. शुभम पाटील अति वेगवान गोलंदाज, खास करून परफेक्शन, ऍक्शन चांगली आहे, गोलंदाजातली अचूकता चांगली आहे, अचूक टप्पावर गोलंदाजी करतो आणि सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला शुभम. आता समोर दिग्गज संघ आहे सूरज केणे. ओ चांगला स्क्वेअर ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा विजयी चौकार. हा सामना मात्र जिंकलाय तो भूमी 11 गोरसई ब टीमनं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रत्येक संघाचे 4 खेळाडू आतमध्ये जातील, बाकी एकही खेळाडू जाणार नाही आतमध्ये. 3 बॉलर 1 कीपर, बाकी कुणी आतमध्ये जायचं नाहीये. चला हे सुपर 3 मध्ये दाखल झालेले 3 संघ प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा कांदा, विहान सिया 11 भैरवनाथ दुतुम आणि त्याचबरोबरीनं भूमी 11 गोरसई ब, 3ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. 3ही संघ ज्याच्यामध्ये बॉल आउट केला जाईल आणि बॉल आउट मधून हा निर्णय